पुणे माणगाव महामार्गावरील ताम्हिणी घाटात आज गुरुवारी एक भीषण अपघात घडला असून सनरूफ असलेल्या आलिशान कारवर दरड कोसळल्याने 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे। हा अपघात इतका अचानक घडला की कारमधील प्रवाशांना स्वतःला सावरता देखील आलं नाही। मिळालेल्या माहितीनुसार 43 वर्षीय स्नेहल गुजरात या आपल्या कुटुंबासह पुण्याहून माणगावच्या दिशेने प्रवास करत होत्या। कार ताम्हिणी घाटातील अरुंद वळणावरून जात असताना अचानक डोंगरावरून मोठी दरड कोसळली। या दरडीतील दगड थेट कारवर येऊन आदळला। दरडीच्या दगडांनी कारचं सनरूफ फोडलं आणि एक मोठा दगड आतमध्ये येऊन स्नेहल गुजराती यांच्या डोक्यावर आपटली। स्नेहल गुजराती यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला। अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दरड रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। दरवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात। प्रशासनाकडून नियमित साफसफाई आणि सूचना फलक लावले जात असले तरी पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे। सध्या पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून संबंधित विभागाकडून अधिक तपास सुरू आहे। या घटनेनंतर एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, तो म्हणजे घाट रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी नेमकं कोण जबाबदार? स्नेहल गुजराती यांच्या मृत्यूनंतर या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत ताम्हिणी घाटातील प्रवास मृत्यूचा प्रवास ठरू शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।